दही घ्या. दही. दही घ्या. दही. अशी. ज्ञानबा, भांड घ्या बघू. तुम्हासाठी इरजण घातलेलं दही आणलंय. घ्या, भांड घ्या. आता ग बाया, हाय का तुम्हासनी व कुणी मागितलं पैक? तुमच्यासारख्या देव माणसाकडनं पैक घेतल्यावर तो देव आमासनी सोडल होय? ते काय नाही. भांड घ्या. आओ, समधी दुनिया नटत्या तुम्हासनी. चांग देवासारखं 1400 वर्षाचं बाळ लोटांगण घालतंय तुम्हासमोर, आणि असं असताना आम्ही तुम्हाकडनं पैक घ्यायचं वय? ते काय नाही. या जीवाला कसं सुख लागल ज्ञानबा. पावसाळा संपलं की आमचं धनी त्या राजाच्या चाकरी सेवा करायला जातात. 8 महिने स्वारी तिकडच. जेव्हा चातक पक्षी पावसाच्या थेंबासाठी आतुर होतो, तेव्हा मी आधी विचारते त्या ढगासनी, अरे कवा बरसणार हायस तू? एक दिस खरंच आमचं धनी घोड्यावरनं परत येतात. ज्ञानबा, आमचं धनी आलं वाटतं. नाही, माझं मेलीचं नशीबच वाईट. ज्ञानबा, जसं तुम्ही तुमच्या इठ्ठलासाठी झुरायला लागलाय, तसं मी आम्ही माझ्या धन्यासाठी झुरायला लागले बघा. ज्ञानबा, तुम्हासनी ठाव आहे का आमच्या धन्याने काय निरोप धाडलाय? मन म्या राजाची चाकरी सोडून पंढरीच्या पांडुरंगाची चाकरी धरायला चाललोय. तू माझी आजोबात वाट बघू नगस. आता मी इठ्ठलाच झालो या. आणि हे काय मुक्ताबाई, आस मुक्यानं दळायचं असतं वे समजा जगाचं. आणा इकडं, सोडा. मी आधी दळून देते तुम्हाला. घ्या इकडं, चला. उली उली टाका देवारी. बस बस. अंगास कानडा विठ्ठलू कर नाटकू, तेने मज लाविले यावे. सोपन बा, काय सांगाव त्या इठ्ठलाचं. समद्यासनी शून्याच्या काळोखात ढकलून एकटाच आबाळात बुक्का हाटत बसतोय. हे तव कैसे निज, हे तव कैसे निज. ज्ञानबा, लय गोड आवाज आहे व तुमचा. गा की, आमासनी बी ऐकू द्या की तुमचा आवाज. हे तव कैसे निजवे, परे हे परते, बोलणे कोणत्याने, कानडा विठ्ठलू कर नाटकू, तेने मज लाविले